दडपशाही होणार नाही, कुणावर खोटे गुन्हे दाखल होणार नाही, कुणावर अन्याय होणार नाही। त्यामुळे आता जसं एकसंघ राहिला तसंच येणाऱ्या काळामध्ये आपापसातले मतभेद असतील ती मतभेद बाजूला ठेवून एकदा एखादा पोपटातला जीव मारावा अशा प्रकारची अपेक्षा सगळ्याकडून या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा शिरोत म्हणजे गायकवाड असतील, संतोष सोडकर, भाईजी आणि सत्यवानजी देशमुख यांना विनंती करतो की आपण फार मोठी लढाई या ठिकाणी लढलेला आपली लेकरं बाळांनी बघितलेलं आहे। माहिती आई या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ते आमदार अप्पर तहसील कार्यालय कसं रद्द व्हावं ही भूमिका पार पडत होते। अनेक आंदोलन झाली, परंतु आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी या मोहोळ शहरातील जे 4 तरुण आहेत आणि खऱ्या अर्थानं या 4 मुलांनी वाघांनी या बछड्यांनी वाघाच्या बछड्यांनी या तालुक्यामध्ये एक जे भयभीत वातावरण झालं होतं। आता काय होईल काय नाही सांगता येत नव्हतं, पण अशामध्ये मी धाडस करून 7 दिवस नाही 7 मिनिट जरी आपल्याला उपाशी राहिले तर भाऊ आपल्या तुमची चक्कर आल्यासारखे वाटते। परंतु 7 दिवस उपाशी राहून हा त्यांनी यशस्वी लढा या ठिकाणी उभा केला। या संघर्ष समितीला त्यांनी साथ दिली। मी तमाम मोहोळ तालुक्याच्या वतीनं महिलांच्या वतीनं मी तुमच्या 4 तरुणांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि त्यांच्या वतीनं या माता भगिनींच्या वतीनं खरं तर दादा आणि एक मोठा मोर्चा या ठिकाणी आणायचं एक घोषणा केली होती आणि आज जाहीर पण केली होती। भविष्यामध्ये आम्ही करू परंतु ती वेळ आतापर्यंत आली नाही। त्या सर्व माता भगिनींच्या वतीनं या 4 तरुणांना या युवकांना या मामाच्या भद्रांना आज विनंती करते हे आमरण उपोषण स्थगित करावं। अधिक वेळ न घेता ही जी लढाई आहे आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्या काही बैठका झाल्या शासन स्तरावरती मंत्र्यांच्या बरोबर तुम्ही आता आम्हाला दिलेला आहे। तात्पुरती तुम्ही या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करताय, परंतु भविष्यामध्ये जर काय अशा प्रकारचे आंदोलन करायचे झाले तर महिला सुद्धा या ठिकाणी आंदोलनात उतरतील आणि मोहोळ तालुका या तालुक्यानं आजपर्यंत बरेचसे अन्वेषण केलेले आहेत आणि पतवणी लावलेले आहेत। त्याच पद्धतीचा आज हा मोठा मोहोळ तालुक्याचा अन्याय होता। अप्पर तहसील कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा हा जो माजी आमदार रणजित पाटील घाट घातला होता त्याला आम्ही मोहोळ तालुका सर्वपक्षीय बैठकीत एक नाव देऊन त्याला आम्ही समिती स्थापना केली। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापना केली। या समितीच्या मार्फत आम्ही एक जन आंदोलन उभा केलं। त्या जन आंदोलनातून आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केले। त्या आंदोलनाला सर्व प्रकारचे मोहोळचे स्वाभिमानी नागरिक ते उपस्थित होते। आज या मोहोळ गावात असा कोण व्यक्ती नाही, असा कुठला घटक नाही की तो या आंदोलनाशी निगडीत आहे। या मोहोळ तालुक्यात शहरात अशा प्रत्येक माणसाची एक भावना होती की अरे बाबा आपलं हे गाव तालुक्याचं गाव आहे, परंतु एक अनगरसारखं छोटंसं गाव ते आपल्या गावावर दादागिरी जे करत आहे याचा आपण विरोध केला पाहिजे ही प्रत्येक मोहोळवासियांची भावना होती। या भावनेला वाचा फोडण्याचं काम या बचाव समितीच्या मार्फत सर्व पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे। आज या मोहोळ तालुक्याचा जर का या सर्व पक्षीय नेत्यांनी जर यापुढं ही ताकद कायम ठेवली तर आज त्यांच्याकडची सत्तेचा माज आहे, तर त्यांच्याकडची आमदारकी आहे, ती आमदारकीच्या जीवावर जी माज केला जातो तो माज उतरवण्यासाठी यांच्याकडून पहिल्यांदा ही आमदारकी हिसकावून घेतली पाहिजे। यासाठी या सर्व पक्षांनी हा लढा फक्त अप्पर तहसील कार्यालय रद्द होण्यापुरता मर्यादित न ठेवता तो सत्तेच्या पायरीपर्यंत गेला पाहिजे। सत्तेच्या चौकटीच्या पुढे जाऊन आपण त्या सभागृहात आपला माणूस केला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं या ठिकाणी आपल्या सर्व पक्षीय नेत्यांचे कर्तव्य आहे। आणि आपल्याला जर का ह्या मोहोळ तालुक्यात सर्व नेत्यांनी जर एकजूट केली तर आपण मोहोळ तालुका बचाव संघटना करण्यापेक्षा संघर्ष समिती करण्यापेक्षा त्यांना असं करावं लागेल की अनगर बचाव संघर्ष समिती करावी लागेल। एवढी ताकद या नेत्यांची तयार आहे, परंतु आपल्याला एकीचं बळ कायम दाखवावं लागेल, एकीचा कायम आपल्याला सूर ठेवावा लागेल। त्यांना एकच रूल माहिती आहे, डिवाइड अँड रूल। इंग्रजांनी जो तो नियम काढला होता फोडा आणि राज्य करा, तो नियम ह्या वेळेस प्रत्येक परंतु या इलेक्शनमध्ये जर का कोणता आपला मित्रपक्ष असेल किंवा कोण काय असेल तर त्याने वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला।
तर त्याला आपण सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करून आपल्यात घेतलं पाहिजे. माझी बाजी लावत आहे त्यांच्या या आतापर्यंतच्या लढ्याला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा संपूर्ण 100% यश आलंय असं माझं मत आहे. कारण कालची बैठक ही अतिशय सकारात्मक झाली अशी या ठिकाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी सांगितलं. पण हा लढा जसा आपण राजकीय दरबारी शासन दरबारी चालू आहे तसाच आपला आंदोलनाच्या संदर्भात चालू आहे आणि उपोषणा संदर्भात चालू आहे तसाच आपण न्यायालयीन लढा पण लढतोय. या ठिकाणी मोहोळ तालुका विधिज्ञ संघटना म्हणजेच बार कौन्सिलच्या वतीनं काल आपल्या याचिकेचा स्टॅम्प नंबर पडलेला आहे आणि संघर्ष समितीच्या वतीनं जी आपण गावोगावच्या सरपंचाच्या वतीनं जी याचिका दाखल करणार आहे ती पण याचिका आपली संपूर्ण तयार आहे. 16 तारखेला उद्या किंवा परवा दिवशी त्याला स्टॅम्प नंबर पडेल आणि तीही लढाई आपण तेवढ्याच ताकदीने लढणार आहोत. आणि संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आज काही भूमिका जाहीर होणार आहेत त्यासाठी प्रेस बोलवलेले आहे. तर आपले वरिष्ठ सर्व सदस्य पुढची भूमिका जाहीर करतील व या लढ्यामध्ये जशा या 4 वाघांनी साथ दिली तसेच या मोहोळच्या व्यापाऱ्यांनी नागरिकांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी साथ दिली. या सर्वांचं मी समितीच्या वतीनं व माझ्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. आणि या 4 वाघांना सर्व तालुक्याच्या वतीनं आणि समितीच्या वतीनं मी अशी विनंती करतो की आपला लढा हा 100% यशस्वीच्या दिशेने वाटचाल करतोय. तर आपण पुढचं साहेब यांच्या पुढे सकारात्मक चर्चा करून त्यांनी आज कालच आलेले आहे. याबद्दल पुढील भूमिका हे आपल्या भाषणातून ते व्यक्त करतीलच. परंतु मी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच खासदार धनंजय महाडिक व भीमा परिवाराच्या वतीने या 72 मुस्लिम या ठिकाणी आपण उपोषण मागं घ्यावं अशी मी विनंती करतो. यापुढील काळात जरी उपोषण आपण मागे घेतलं की जोपर्यंत आपण तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आपला लढा हा असाच चालू राहील अशी सर्व तालुक्याला संघर्ष